नमस्कार मंडळी. आज आपण सार्थ श्रीमद दासबोध दशक 19 त्यातील समास 10 याचे वाचन करणार आहोत, ज्याचं की शीर्षक आहे विवेक लक्षण निरूपण. आणि आजच आपला दशक 19 वाचन पूर्ण होणार आहे. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मग सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक 19 समास 10 विवेक लक्षण निरूपण. लोकांना जागृत करून त्यांना सन्मार्गाला लावण्यासाठी श्री समर्थांचा महंत लोकसमुदाय निर्माण करतो. लोकांमध्ये माणसांच्या तऱ्हा अनेक असल्याने समूहाचे नेतृत्व करणाऱ्या महंताला सरसगट वाचून चालत नाही. कार्य चांगले घडून येण्यासाठी त्याला अनेक युक्त्या प्रयुक्त्या वापराव्या लागतात. त्या वापरून कार्य करणे म्हणजे महंताचे राजकारण होय. महंताच्या राजकारणाचा म्हणजे त्याच्या कार्यपद्धतीचा सारांश या समासात सांगितला आहे. श्री समर्थ बजावतात की महंत स्वतः वैराग्यवान असावा. त्याने आपली उदास वृत्ती कधी सोडू नये. उपाधीत राहावे लागले तरी त्याने आपले अलिप्तपण गमावू नये. महंताने लोकांना श्रवण मनन शिकवावे व विवेकवान बनवावे. आपल्याला जे जे येते ते लोकांना शिकवावे. लोकांना ते चटकन आले नाही तरी त्यांना परोपकारीने शिकवावे. अशा रीतीने बहुजन समाज शहाणा करावा. कोणतीही गोष्ट स्वतः आपण करावी आणि मग ती लोकांकडून करवून घ्यावी. नवीन नवीन लोकांना शिकवित असावे. उपाधीला कंटाळू नये, देहाला सुख देऊ नये, पण मीपणाने उपाधीत अडकू नये. जोपर्यंत व्याप सांभाळणे जमेल तोपर्यंत सांभाळावा, नाहीतर तो सोडून चालते व्हावे. कीर्ती व सुख एके ठिकाणी राहू शकत नाहीत. हा संसार अशाश्वत असल्याने मुळातच नासका आहे. त्यातले त्यात तो विवेकाने केला तर त्याची आसक्ती क्षीण होत जाते. चला तर मग आता ओवी वाचनाला सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक 19 समास 10 विवेक लक्षण निरूपण. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. लोकसंग्रही महंताच्या भोवती एक प्रकारचे विशिष्ट वातावरण असते. त्यात अध्यात्म, उपासना आणि राजकारण तिन्हीचा समावेश असतो. जेथे अखंड नाना चारणा, जेथे अखंड नाना धारणा, जेथे अखंड राजकारणा मनासी आणीती. ज्या ठिकाणी राजकारण करणारा महंत असतो त्या ठिकाणी सतत अनेक विषयांवर विचार विनिमय चालू असतो. तेथे अनेक प्रकारच्या गोष्टी एकाग्रतेने मनात वागवल्या जातात आणि अनेक प्रकारच्या राजकीय समस्यांवर चिंतन चालते. सृष्टीमध्ये उत्तम गुण तितुके चाले निरूपण, निरूपणावीण क्षण रिकामा नाही. जगात जे उत्तम गुण आहेत ते आपण कसे शिकावे याची चर्चा तेथे होते. खरे म्हणजे या गुणांचे वर्णन आणि भगवंताचे निरूपण याशिवाय एक क्षण रिकामा जात नाही. चर्चा आशंका प्रत्योत्तरे, कोण खोटे कोण खरे, नाना वगतृत्वे शास्त्राधारे नाना चर्चा. तेथे अनेक शंका काढून त्यांचे निरसन केले जाते. कोण खरे व कोण खोटे हे निश्चित केले जाते. अनेक प्रकारची वक्तव्ये ऐकायला मिळतात आणि शास्त्रांचा आधार घेऊन अनेक चर्चा होतात. भक्ती मार्ग विशद कळे, उपासना मार्ग आकळे, ज्ञान विचार निवळे अंतर्यामी. तेथे भक्ती मार्गाचे स्वरूप स्पष्टपणे कळते. उपासना मार्गाचे आकलन होते. माणसाच्या अंतर्यामी ज्ञान स्वरूपाचा विचार संशयरहित होऊन जातो
भगवंताच्या चरणी मीपणा विलीन होऊन देवभक्त एकरूप होणे ही भक्ती, तर मीपणा संपूर्ण विलीन करण्यास करावी लागणारी साधना ही उपासना होय. मीपणा ज्या मानाने क्षीण होत जातो त्या मानाने प्रतिभा उदय पावते. प्रतिभेने स्वस्वरूप आकलन होणे ते ज्ञान होय. असे भक्ती ज्ञान वैराग्याचे वातावरण निर्माण करणारा महंत स्वतः वागतो कसा ते आता श्री समर्थ सांगतात. वैराग्याची बहु आवडी, उदास वृत्तीची गोडी, उदंड उपाधी तरी सोडी, लागोंच नेदी. समाज नेत्या महंताला वैराग्याची मोठी आवड असते. अलिप्तपणात त्याला मनापासून गोडी वाटते. त्याच्या मागे पुष्कळ भानगडी असतात, पण मनाने त्यांना तो चिकटून नसतो. त्या सोडायच्या म्हटल्या तर तो केव्हाही सोडून देतो. प्रबंधाची पाठांतरे, उत्तरासी संगीत उत्तरे, नेमक बोलता अंतरे, निववी सकळांची. त्याला पुष्कळ साहित्य पाठ असते. प्रश्नांना तो जी उत्तरे देतो ती अगदी व्यवस्थित असतात. त्याच्या अगदी योग्य व नेमक्या बोलण्याने सगळ्यांच्या मनाला शांती मिळते. आवडी लागली बहुजना, तेथे कोणाचे काही चालेना, दळवट पडिला अनुमाना, येईल कैसा. लोकांचे त्याच्यावर फार प्रेम असते, म्हणून त्याच्या पुढे कोणाचे काही चालत नाही. त्याच्या भोवती नेहमी गर्दी असते, पण त्याचे अंतरंग फारच थोड्या लोकांना माहीत असते. त्याच्या आतील अवस्थेची कल्पना फार थोड्यांना असते. उपासना करुनिया पुढे, पुरवले पाहिजे चहूकडे, भूमंडळी जिकडे तिकडे, जाणती तया. तो स्वतः उपासना आचरतो. उपासनेच्या प्रसारासाठी तो सगळीकडे परिभ्रमण करतो. त्यामुळे जगात जिकडे तिकडे तो माहीत असतो. जाणती परी आडळेना, काय करीतो ते कळेना, नाना देशीचे लोक नाना, येऊन जाती. लोकांना तो माहीत असला तरी फारसा दृष्टीस पडत नाही. तो काय करतो ते कळत नाही. अनेक देशातील अनेक लोक त्याच्याकडे येऊन जातात. तितुक्यांची अंतरे धरावी, विवेके विचारे भरावी, कडो विकडीची विवरावी, अंतःकरणे. भेटायला येणाऱ्या अशा सगळ्यांचे अंतःकरण आपले करून घ्यावे. त्यांचे अंतरंग विचाराने व विवेकाने भरून टाकावे. त्यांच्यापैकी जे एकांतिक वृत्तीचे असतात त्यांचे अंतःकरण केवळ विवेकाने समतोल बनवावे. किती लोक ते कळेना, किती समुदाव आकळेना, सकळ लोक श्रवण मनना मध्ये घाली. त्याला भेटायला किती लोक येतात त्याची गणती नसते. त्याच्या अनुयायांच्या संख्येची कल्पना येत नाही, पण झाडून सर्वांना तो श्रवण मननाचा मार्ग शिकवतो. त्यांना श्रवण मनन करायला पात्र करतो. फड समजाविसी करणे, गद्य पद्य सांगणे, परांतरासी राखणे सर्व काळ. आपण निर्माण केलेल्या समूहामधील लोकांची समजूत घालणे, गद्य व पद्य लिहून घेण्यास सांगणे, सदा सर्व काळ दुसऱ्याचे अंतःकरण सांभाळणे. ऐसा ज्याचा दंडक, अखंड पाहणे विवेक, सावधा पुढे अविवेक, येईल कैचा. असा त्याचा नित्यक्रम असल्याने अहोरात्र तो अत्यंत विवेकाने वागतो. असा सावधपणा ठेवून वागल्यामुळे अविवेक त्याच्याजवळ येत नाही. जितुके काही आपणासी ठावे, तितुके हळूहळू शिकवावे, शहाणे करुनी सोडावे बहुत जन. जितके काही आपल्यापाशी ज्ञान असेल तितके लोकांना हळूहळू धीमेपणाने शिकवावे. अशा रीतीने पुष्कळ लोक शहाणे करावे. परोपरी शिकवणे, आडणू का सांगत जाणे, निवळ करुनी सोडणे निस्पृहासी. जो निस्पृह आहे आणि महंत होण्याला लायक आहे अशा पुरुषाला तर परोपरीने शिकवावे. अडचणी व अडवणुका सांगत जाव्या आणि त्याला अगदी निस्संदेह करून सोडावा. होईल ते आपण करावे, न होता जना करवी करवावे, भगवत भजन राहावे हा धर्म नव्हे. भगवत जन राहावे हा धर्म नव्हे. लोककार्यांपैकी जेवढी होईल तेवढे आपण करावे. आपल्या हातून होत नसेल ते जनतेकडून करून घ्यावे, पण भगवंताचे भजन मागे पडावे
हा काही धर्म नव्हे. आपण करावे करवावे, आपण विवरावे विवरवावे, आपण धरावे धरवावे, भजन मार्गासी. आपण स्वतः करावे आणि इतरांकडून करवून घ्यावे. आपण विवेक करावा आणि इतरांकडून करवून घ्यावा. आपण भक्तिमार्ग धरावा आणि इतरांना धरायला लावावा. जुन्या लोकांचा कंटाळा आला, तरी नूतन प्रांत पाहिजे धरिला. जितुके होईल तितुक्याला, आळस करू नये. जुन्या लोकांचा जर कंटाळा आला तर नवीन प्रांतामध्ये जाऊन महंती करावी. तेथे आपल्याकडून जेवढे होणे शक्य असेल तेवढे करावेच. त्याबाबतीत आळस करू नये. देहाचा अभ्यास बुडाला, म्हणजे महंत बुडाला. लाग वेगे नूतन लोकाला, शहाणे करावे. देहाचा अभ्यास बुडाला की महंत बुडाला असे समजावे. म्हणून शक्य तितक्या लगबगीने नवीन लोकांना शहाणे करावे. महंताने आपल्या देहाला सेवेमध्ये सारखा राबवला पाहिजे. तो आळसावला की सबंध लोकसमूह आळसावतो. त्याने उपासना ढिली पडते व कार्याचा नाश होतो. उपाधीत सापडो नये, उपाधीस कंटाळो नये. निसुगपण कामा नये, कोणी एक विषी. महंताने उपाधीत सापडू नये, तिच्यात अडकू नये हे खरे, पण त्याने उपाधीला कंटाळू नये हेही तितकेच खरे. कोणत्याही कामाबद्दल त्याने आळस दाखवता कामा नये. काम नासणार नासते, आपण वेडे उगेच पाहते. आळसी हृदय शून्यते, काये करू जाणे. आळशीपणा केल्याने कार्याचा नाश व्हायचा तो होतोच. वेडेपणाने हा त्याच्याकडे उगीच पाहत राहतो. हृदय शून्य व आळशी असा तो त्या बाबतीत काही करू शकत नाही. धकाधकीचा मामला, कैसा घडे अशक्ताला. नाना बुद्धी शक्ताला, म्हणून शिकवाव्या. शेवटी महंताला सर्वसाधारण मार्गदर्शन येथे श्री समर्थांनी केलेले आहे. महंताचे जीवन म्हणजे धकाधकीचा व्यवहार आहे. देहाने पण विशेषतः मनाने व वृत्तीने जो अशक्त आहे त्याला तो व्यवहार निभत नाही. म्हणून जो शरीराने व मनाने बलवान आहे त्याला नाना प्रकारच्या युक्त्या, नाना प्रकारचे विचार आणि नाना प्रकारचे कौशल्य शिकवावे. व्याप होईल तो रहावे, व्याप राहता उठून जावे. आनंद रूप फिरावे, कोठे तरी. कार्याचा व्याप जोपर्यंत आपण सांभाळू शकतो तोपर्यंत लोकसमुदायात राहावे. ते अशक्य झाले की तेथून उठून चालते व्हावे. मग आनंदाने कोठेतरी परिभ्रमण करीत फिरावे. उपाधीपासून सुटला, तो निस्पृहपणे बळावला. जिकडे अनुकूल तिकडे चालिला, सावकास. जो उपाधीतून मोकळा होतो त्याची निस्पृहता मजबूत होते. मग त्याला ज्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती असेल तेथे तो स्वस्थपणे जाऊ शकतो. कीर्ती पाहता सुख नाही, सुख पाहता कीर्ती नाही. केल्या विण काहीच नाही, कोठे तरी. कीर्ती पाहिजे असेल तर सुखासीनता चालणार नाही, आणि सुखासीनता पाहिजे असेल तर कीर्ती मिळणार नाही. माणूस कोठेही जावो, आपण केल्या वाचून कार्य घडत नाही असे आढळते. येरवी काय राहते, होणार तितुके होऊन जाते. प्राणी मात्र अशक्तते पुढे आहे. आपण केले नाही तर कार्य अडून राहते असे नाही. जे होणार असते ते होऊन जातेच. शक्तिहीन व सामर्थ्यहीन मनुष्य प्राणी मात्र नेहमी निमित्ताला पुढे असतो. आधींच तकवा सोडिला, मध्येंची धविसा सांडिला. तरी संसार हा सेवटाला, कैसा पावे. संसार करताना आधीच उत्साह सोडला किंवा मध्येच धीर सुटला तर हा संसार शेवटपर्यंत निभावणे कठीण आहे. संसार मुळीच नासका, विवेके करावा नेटका. नेटका करिता फिका, होत जातो. संसार हा मुळातच नासका आहे, अशाश्वत आहे. विवेकाच्या बळाने तो व्यवस्थित करावा. असा तो व्यवस्थित केला तर त्याचा रस कमी होत जातो, त्याची आसक्ती क्षीण होत जाते. ऐसा याचा जिनसाना, पाहता कळो येते मना. परंतु धीर सांडावाना, कोणी येके. संसाराचा मालमसाला हा असा अशाश्वत आहे.
त्याचे नीट निरीक्षण केले की ते मनाला समजते व पटते. हे जरी खरे तरी कोणी धीर सोडू नये. धीर सांडिता काय होते, अवघे सोसावे लागते. नाना बुद्धी नाना मते, शहाणा जाणे. धीर सोडल्याने काही फायदा होत नाही. माणसाला सोसायचे ते सर्व सोसावे लागतेच. नाना प्रकारचे विचार आणि नाना प्रकारची मते शहाणा माणूस जाणतो. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे विवेक लक्षण निरूपण नाम समास 10वा. तर श्रोते हो, अशा रीतीने आपले या ठिकाणी दशक 19चे वाचन पूर्ण झाले आहे. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मंडळी, पुढील भागात परत भेटूया. नमस्कार. हरिओम हरिओम हरि.